नमस्कार. तर विषय असा झाला आहे, मी जस्ट घरी आली आहे पारगावला आणि यावेळेस वोटिंग आहे, म्हणजे 7 तारखेला आहे, आज 4 तारीख आहे. आणि मी आल्यापासून माझं असं चाललेलं की मला वोटिंग करायचं आहे, हे माझं फर्स्ट असेल. आणि मला आत्ताच मिळालेली खुश खबर, दारातनं अशा ह्या चिट्स पडलेल्या आहेत. हे काय आहे, वोटिंगवाली स्लिप आहे आणि ही जशी घरातल्या बाकीच्यांच्या नावाची आली आहे तशी माझ्याही नावाची आली आहे. आणि हे बघून मी जाम खुश आहे. सो चला बघूया मी जातीये का वोटिंग करायला आणि कसं होतंय माझं फर्स्ट वोट. स्टे ट्यून. तर जसं की मी सांगितलं, त्या दिवशीचा जो व्हिडिओ होता तो 4 तारखेचा होता. मला आल्या हे सापडलेलं. आणि आज आहे 7 तारीख. आज मेन वोटिंगचा दिवस आहे आणि मी चालली आहे वोट करायला मराठी शाळेत. इथेच आहे आमची मराठी शाळा पण. आणि मी फर्स्ट टाईम चालली आहे. सो बघूया कसा आहे माझा एक्सपिरियन्स फर्स्ट टाईम वोटिंगचा. स्टे ट्यून. चला माझ्यासोबत. आत्ता 8:30 वाजलेत. 8:30 पण अख्खे नाही, 8:20 झालेत. स्टील इतकं ऊन लागल्यासारखं होतं आहे. चला दाखवू का मी किती जवळ राहते शाळेच्या. मी इथून एवढंच चालत आली आणि इथं ह्या झाडाच्या इथे शाळा आहे. सो चला जाऊया आणि वोट करूयात. हे असं काही ती स्लिप जी घरी आलेली ती. लेट्स गो. आमचं गावचं मंदिर आणि ही मराठी शाळा. चला. तर मी तिकडे गेल्याच नाही का, बाहेरच व्हिडिओ चालू केलता की अशी शाळा आहे, इथं मंदिर आहे, असं तसं. आणि हे बघून तिथं बसलेले जे पोलीस काका होते त्यांचं असं झालं, बाळा आतमध्ये फोन अलाउड नाही आहे. मला वाटलेलं आतमध्ये फोन अलाउड असेल, मी असं सगळं शूट वगैरे करून येईल, पण तसं काही नव्हतं. सो मी आतमध्ये काही शूट नाही केलं. तर जसं की मी बोललेलं की 8:20ला मी चालली आहे आणि 5-7 मिनटात 8:30 वाजायच्या आधीच मी घरी परत पोहोचलेली आहे. तर मला वाटलेलं लय मोठी काहीतरी प्रोसेस असेल, लय काहीतरी असेल, पण असं काही नव्हतं. मी गेली आणि वोट करून आलेली आहे. हे माझं फर्स्ट टाईम वोट आहे आणि मी खूप खुश आहे. तर मला हा एक्सपिरियन्स फार आवडला. तर माझे तशीच आहे, सर्वांनी वोट करावं आणि नक्की सगळ्यांनी वोट करा. आणि कोणी कोणी फर्स्ट टाईम वोट केलं आहे हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा. मला ऐकायला आवडेल कोणी कोणी फर्स्ट टाईम वोट केलं आहे. आणि हा व्हिडिओ इथेच संपेल, थोडासाच 1-2 मिनटाचा असेल. तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय.